2024 हे वर्ष संपायला आता काही तासांचा वेळ शिल्लक आहे। या वर्षात क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया। 2024 साल ठरलं ऑलिम्पिकचं आणि यंदा खेळाचा हा महासोहळा रंगला होता पॅरिसमध्ये। भारताने या स्पर्धेत 6 पदकं जिंकली, ज्यात 1 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदकाचा समावेश होता। कोल्हापूरच्या स्वप्नील गुसाळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंग या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकलं। आणि याच निमित्तानं खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राला वैयक्तिक पदक मिळालं। क्रिकेट रसिकांसाठी आणि एकंदरीतच भारतीय क्रीडा विश्वासाठी हे वर्ष खास ठरलं। याचं कारण भारतानं यंदा दुसऱ्यांदा T20 विश्वचषक आपल्या नावावर केला। वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेचा नायक ठरला आणि त्याला स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला। एकीकडे भारतानं क्रिकेट विश्वचषक जिंकला, पण हा विश्वचषक जिंकताच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या 2 आघाडीच्या खेळाडूंनी T20 मधून निवृत्ती घेतली। भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हा एक धक्का होता। एकाच दिवशी विश्वचषक जिंकल्याचा आनंद, तर दुसरीकडे आता आपले लाडके खेळाडू T20च्या मैदानात दिसणार नाहीत ही खंत। अशी काहीशी विचित्र अवस्था भारतीय क्रिकेट चाहत्यांची झाली होती। बुद्धिबळ विश्वामध्ये डी गुकेशनं यंदा जादुई कामगिरी करत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला। वर्ष सरता सरता म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत डी गुकेशनं हे यश मिळवलं। अंतिम फेरीत चीनच्या डिंग लिरेनचं आव्हान त्याच्यापुढे होतं, मात्र सरस कामगिरीच्या जोरावर डी गुकेशनं वर्ल्ड चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली। भारतीय फुटबॉल स्टार सुनील छेत्रीनं सरत्या वर्षात निवृत्तीचा निर्णय घेतला। जून महिन्यात त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं। सुनीलने त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंच, पण त्याचबरोबर सिटी क्लब, दिल्ली, मोहन बागान, ईस्ट बंगाल अशा अनेक आघाडीच्या क्लबचा प्रमुख खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडली। त्याच्या याच योगदानासाठी पद्मश्री, अर्जुन आणि खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला। क्रिकेट जगतातल्या अनेक दिग्गज खेळाडूंनी सरत्या वर्षात आपल्या निवृत्तीची घोषणा केली। त्यात रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी घेतलेला निर्णय हा क्रिकेट रसिकांसाठी मोठा धक्का होता। ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना अश्विनने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली। अश्विन बरोबरच भारताचा शिखर धवन, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, बांगलादेशचा शाकिब अल हसन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी अशा दिग्गज खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय। यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने इतिहासातील सर्वात यशस्वी कामगिरी केली। यंदा भारताने तब्बल 29 पदकं जिंकली, ज्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे। महाराष्ट्राच्या सचिन खिलारे याने गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावत इतिहास रचला। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCचं अध्यक्षपद सरत्या वर्षात पुन्हा एकदा भारताकडे आलं। BCCIचे सचिव जय शाह यांची या पदावरती निवड करण्यात आली। 27 ऑगस्टला त्यांची बिनविरोध निवड झाली आणि 1 डिसेंबरला ICCचे अध्यक्ष म्हणून जय शाह यांनी पदभार स्वीकारला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।